नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आधुनिक काळात मिक्सर व ग्राइंडरमध्ये आपली पारंपरिक जी लोप पावलेली साधने आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत। तर आपण पाहू शकता ही आहे उकळ आणि ही मुसळ। हे पूर्वीच्या काळी ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे। तर आपण पाहू शकता हे जे मुसळ आहे ह्याला पुढे जे लोखंडी पट्टी लावले त्यामुळे काय व्हायचं की जे आपण धान्य काढतेवेळी जो लाकूड म्हणजे तुटू नये म्हणून याचा वापर केला जाई। तर हे जे मुसळ आहे हे प्रामुख्याने खैर या लाकडापासून बनवले जाते। तसेच आपण पाहू शकता ही जी उकळ आहे ही उकळ साधारण 2-3 फुटाची आहे। तर ही साग किंवा बाभूळ या लाकडापासून बनवली जाते। पूर्वीच्या काळी ज्या महिला वगैरे असायच्या त्या धान्य काढण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असे। पूर्वीच्या काळी जसं की आपलं तांदूळ नाचणी हे काढण्यासाठी याचा वापर होतोच। तसंच आजच्या युगामध्ये मिक्सरमध्ये आपण जो मसाला कुटतो किंवा त्यामध्ये जर ह्या उकळीमध्ये शेंगदाणा किंवा मसाला जो कुटला जायचा त्याची चव काही वेगळीच असायची। म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असायचा व खाण्यासाठी पण ते चांगलं असायचं। तर मित्रांनो, पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया आहेत ते धान्य काढतेवेळी ओव्या किंवा गाणी म्हणत असे, त्यामुळे त्यांना थकवा वगैरे जाणवत नसे। पूर्वीच्या काळी एक म्हण होती की सगळं मुसळ केरात, म्हणजे काय की एखाद्या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष करून भलत्याच गोष्टीच्या पाठी लागणे। तर आजच्या आधुनिक युगामध्ये मिक्सर व चक्की ह्याच्यामुळे आपली ही पारंपरिक साधने आहेत ती लोप पावत चालली आहेत। तर मित्रांनो, तुमच्याकडे पण ही असे उकळ आणि मुसळ असेल तर कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हिरवं जग या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।